आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंदर्भात सूचना। प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यात होण्याची शक्यता। महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली। अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकारांचं वाटप नाही। अधिकार नसल्यानं राज्यमंत्र्यांकडे प्रशासकीय फाईल जात नाही, सूत्रांची माहिती। अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबारात तरुण गंभीर जखमी, तर गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरला नाही। गोळीबाराच्या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांची टीका। सत्यजित तांबेंचं बोलणं बालिशपणाचं। सत्यजित तांबेंनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। राहुल गांधी काँग्रेस नेत्यांनाच भेटत नाहीत। काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना 1 तासात भेटून दाखवावं, सत्यजित तांबे यांनी केलं होतं वक्तव्य। काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे। जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं आहे, बालिश बोलणं आहे। थोडं आता काही गोष्टी आणखी शिकाव्या लागतात। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 10 जूनला वर्धापन दिन। यंदा पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियमवर होणार कार्यक्रम। तयारीला राष्ट्रवादीकडून सुरुवात। पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह राज्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार। मालेगावमध्ये किरीट सोमय्यांच्या दौऱ्याला विरोध। सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून किरीट सोमय्या गो बॅकच्या घोषणा। कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी। राज्य सरकारनं प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती मागवली। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यात किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर अनुपस्थित। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस। 2 दिवसात समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर कारवाईचा इशारा। पंकजा मुंडे यांच्या हस्ते कापडी पिशवी वेंडिंग मशीनचं उद्घाटन। पर्यावरण दिनानिमित्तानं आजपासून जागतिक पर्यावरण सप्ताहाचं आयोजन। परळी वैजनाथ मंदिर परिसरात कापडी पिशवी वेंडिंग मशीनमध्ये 10 रुपये टाकून पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन।